लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। आता महिलांना 1500 रुपये मिळणार की 2100। तर महिला व बालविकास विभागाच्या लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे। आता लाडकी बहीण या योजनेच्या पुढील टप्प्यासाठी 3690 कोटी रुपयांच्या निधीला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे आणि याच निधीतून जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता वितरित केला जाणार आहे। तर आता महायुती सरकारने निवडणुकीच्या काळात महिलांना दरमहा 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संकेत दिले आहेत की येत्या मार्च महिन्यातील अर्थसंकल्पात या बदलांबाबत निर्णय घेतला जाणार आहे। सध्या महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा 1500 रुपयांचे अनुदान दिले जात आहे आणि जर 2025च्या अर्थसंकल्पात बदल झाला तर त्याचे रूपांतर 2100 रुपये प्रति महिना होऊ शकतो। म्हणजेच लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता सुद्धा दिला जाऊ शकतो। आता मित्रांनो, खात्यात पैसे किती जमा होणार म्हणजे ज्या पात्र महिला आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये किती रुपये जमा होणार आहेत, तर महिला व बालविकास विभागाच्या ज्या मंत्री आहेत आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे की जानेवारी महिन्याच्या शेवटी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात थेट डीबीटी मार्फत रक्कम जमा करण्यात येणार आहे। तर आता हे डीबीटी म्हणजे काय, तर हे डीबीटी म्हणजे तुम्हाला सरकारच्या कोणत्याही योजनांचा जो लाभ आहे हा आधार कार्डच्या थ्रू तुम्हाला भेटतो। म्हणजेच आधार कार्डला जी बँक लिंक आहे त्या बँकेत तुम्हाला पैसे जमा होतात, तर त्याला डीबीटी असे म्हणतात। तर 26 जानेवारीपासून या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। म्हणजेच आता लाडकी बहीण योजनेचा जो जानेवारी महिन्याचा हप्ता आहे हा 26 जानेवारीपासून ज्या पात्र लाभार्थी महिला आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये हा जो हप्ता आहे हा वितरित केला जाणार आहे। आता या महिन्यात सरकारने प्रस्तावित केलेल्या निधीस मान्यता मिळाल्याने लाभार्थी महिलांनी कोणतीही चिंता करू नये असेही आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे। तर आता लाडकी बहीण योजनेचा जो मुख्य उद्देश आहे हा काय आहे हे आपण थोडक्यात समजून घेऊया। तर येथे पाहू शकता, लाडकी बहीण ही योजना ऑगस्ट 2024 मध्ये सुरू करण्यात आली आणि राज्यातील सुमारे 2,46,00,000 महिलांना या योजनेचा लाभ दिला जात आहे। तसेच महिलांना आर्थिक मदत व स्वावलंबी बनवता यावे हा या योजनेमागील मुख्य उद्देश आहे। तसेच निवडणुकीच्या काळात महिलांना महिन्याला 2100 रुपये देण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते। त्यामुळे आता 2025च्या अर्थसंकल्पानंतर याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे। तर आता नोंदणी व लाभार्थी संख्येत बदल का झाला याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊयात। तर मित्रांनो, जानेवारी महिन्यात काही महिलांच्या नोंदणीवर आक्षेप घेण्यात आले होते आणि काही महिला 2 वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेत असल्याचे आढळले। म्हणजेच ज्या महिला एकपेक्षा अनेक सरकारच्या योजनांचा लाभ घेत आहेत अशा महिलांना या योजनेतून काढण्यात आलेला आहे, असे महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे। आणि उर्वरित सर्वच पात्र महिलांना वेळेत हप्ता मिळेल हे सरकारचे प्रमुख उद्दिष्ट आहे, असे मंत्री आदिती तटकरे यांनी प्रसारमाध्यमातून सांगितले आहे। तर आता लाडकी बहीण योजनेचा 2100 रुपयांचा हप्ता हा कधी सुरू होईल हा प्रश्न अनेक जणांना निर्माण झाला आहे। तर याबद्दल आपण थोडं जाणून घेऊयात। तर लाडकी बहीण योजनेतून महिलांना देण्यात येणारी जी रक्कम आहे आणि त्यातून होणारा आर्थिक आधार व स्वावलंबन ही बाब महत्त्वाची ठरत आहे। आता निवडणुकीतील आश्वासनांना पूर्तता देताना सरकारकडे या योजनेचे पुढील टप्पे म्हणजेच मार्च 2025च्या अर्थसंकल्पाद्वारे ठरणार असल्याचे सांगितले जात आहे। आता यामुळे महिलांसाठी 1500 रुपये हप्ता बंद करून 2100 रुपयांचा हप्ता सुरू होईल का असा प्रश्न सर्वांना निर्माण झाला आहे। तर याबद्दल 2025च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चा करू असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी अशी माहिती दिली आहे। तर लाडक्या बहिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। तसेच तुम्हाला आतापर्यंत लाडकी बहीण योजनेच्या किती हप्त्यांची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। तसेच कोणत्या हप्त्याची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाली नाही हे सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। तर लाडक्या बहिणींनो, अशाच लाडकी बहीण योजनेबद्दल सर्व छोटे मोठे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला इतर लाडक्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा। तर चला पुन्हा भेटू अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।